तर JEE PYQच्या तिसऱ्या क्वेश्चनमध्ये आपल्याकडे क्वेश्चन आहे फाइंड द एरिया बाउंडेड बिटवीन द कर्व. पहिला कर्व आणि दुसरा कर्व दिला आहे. सगळ्यात आधी तर कर्व स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा, कारण की जेव्हा पण एरिया बाउंडेड गोष्ट आली असेल ना, बेस्ट अप्रोच नेहमी काय असते की तुम्हाला डायग्राम काढता आली पाहिजे. कर्व कसा आहे, कर्व C1 इज स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहू आपण. स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसं y इक्वल टू समथिंग, हा 1 तिकडे पाठवून देऊ आणि 1 प्लस y स्क्वेअर इथे राहिला. सो 1 प्लस y स्क्वेअर इक्वल्स टू 1 अपॉन x, राइट. 1 अपॉन x आहे, मग y स्क्वेअर इक्वल टू काय झाला 1 अपॉन x आणि हा प्लस 1 तिकडे जाऊन मायनस 1 झाला. बेसिकली एवढंच काम आहे, काही मोठं काम नाही आहे, सिंपलच आहे. आता बघा ग्राफ याचा कसा येणार आहे. जर ग्राफ काढायचा असेल तर सपोज माझ्याकडे x ऍक्सिस y ऍक्सिस आहे, तर का बरं ग्राफ काढावा लागतो. सर्वात पहिला प्रश्न हा पडला पाहिजे तुम्हाला की ग्राफ का बरं काढावा लागतो. ग्राफ काढायचं म्हणजे कारण दोन आहे. नंबर 1 की आपल्याला माहित पडते की कुठून कुठपर्यंत लिमिट घ्यायची आहे, आणि सेकंड इंटरसेक्शन पॉइंट्स कुठल्या दोन कर्वचे आहे. आता याचा ग्राफ काढायचा म्हटलं तर 1 अपॉन x चा ग्राफ आहे. तुम्हाला 1 अपॉन x चा ग्राफ माहिती असेल, असं काहीतरी असते, असं काहीतरी 1 अपॉन x चा ग्राफ असते नॉर्मली, ठीक आहे. पण या केस मध्ये काय होणार आहे की जसं आपण x च्या ठिकाणी 1 व्हॅल्यू पुट करणार आहे, तर 1 मायनस 1 काय होणार बघा इथे, ऍट x इक्वल टू 1 हा किती होणार आहे y स्क्वेअर इक्वल्स टू 1 अपॉन 1 1 मायनस 1 इक्वल टू 0. जसा पॉइंट होणार आहे इथे व्हॅल्यू काय होणार आहे 0 होणार आहे, पहिली केस. सेकंड केस x डिनॉमिनेटर मध्ये आहे. जसं व्हॅल्यू डिनॉमिनेटर मध्ये असली तर ही पूर्ण व्हॅल्यू कुठे जाईल, इन्फायनाइट कडे. प्लस पण जाऊ शकते, मायनस पण जाऊ शकते. सो बेसिकली आपला ग्राफ असा काहीतरी येणार. आता कुठे मॅक्सिमम कुठे मिनिमम ते आपल्याला काढायची गरज नाही. आपल्याला फक्त अज्युम करायचं की ग्राफ आपला कसा येतो, असा काहीतरी आपला ग्राफ येणार. हा झाला कर्व नंबर 1. कर्व नंबर 2 वर लक्ष द्या. कर्व नंबर 2 काय म्हणते, कर्व नंबर 2 is nothing but equals to y square minus 2x equal to 0. याला तिकडे पाठवून द्या, y square equals to 2x. तर हा काय झाला, एक पॅराबोला झाला. ऍक्सिस x ऍक्सिस मध्ये पॅराबोला सिंपली. आता बघायचं लेफ्ट राईट काढायची गरज काहीच नाही, कारण की फक्त इथेच तो पॅराबोला आपल्याला दिसणार आहे, राईट. आपला पहिला कर्व होता आपला हा y square equal to 1 upon x minus 1, ठीक आहे. लिहायची पद्धत आपली. आणि इथे समजा मी याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिलं तर x इक्वल्स टू काय होणार y स्क्वेअर बाय 2. इथे जरी इथे आपण x इक्वल टू लिहायचं असेल तर 1 अपॉन y स्क्वेअर होणार, ठीक आहे. चलो इझी काम आपल्याला मिळालं, x इक्वल्स टू y स्क्वेअर बाय 2 झालं. सिंपलचं काम आहे. तर आपल्याला बेसिकली काय पाहिजे, हा एरिया पाहिजे, दोघांच्या मधला एरिया. जर हा एरिया कळायचा असेल तर आपल्याला इंटरसेक्शन पॉइंट. आता बघा समजा मी इथून स्टार्ट केलं 0 पासून 1 पर्यंत इंटिग्रेशन, काय होणार आहे 0 पासून 1 पर्यंत इंटिग्रेशन केलं, इश्यू काय होणार आहे, इथे एक ब्रेक आहे दोन इंटरसेक्शन पॉइंटचा, इथे एक ब्रेक आहे इंटरसेक्शन पॉइंटचा. मला इथून आधी या पॉइंट पर्यंत जावं लागेल इंटिग्रेट करत, नंतर परत फंक्शन चेंज होणार तिथून इथपर्यंत जावं लागेल. तर मला इथला पॉइंट पाहिजे, पहिली केस. किंवा सेकंड केस मध्ये काय करू शकतो, मी या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत जाऊ शकतो. इथे कुठेही ब्रेक नाही माझ्याकडे, मी डायरेक्ट हा टॉप कर्व मायनस बॉटम कर्व करू शकतो. म्हणजे मला हे दोन पॉइंट कधी असले तरी चालते. आता हे दोन पॉइंट काढायचे असेल काय करायचं, मी आता इंटिग्रेशन y ने करतोय. रिझल्ट सांगितलं काय, रिझल्ट एकदम सिंपल आहे. जर मी x ने गेलो तर मध्ये मला या ठिकाणी कर्व चेंज करावा लागत आहे. आधी या कर्वच्या अंडरमध्ये एरिया काढला, नंतर या कर्वच्या अंडरमध्ये एक एरिया काढला. मला मिड पॉइंट पाहिजे, दोन इंटिग्रेशन माझ्याकडे येणार ऍडिशन मध्ये ऑब्विसली. ते तर मी समजा y ने इंटरसेक्ट करतो म्हटलं किंवा y ने कॅल्क्युलेट करतो म्हटलं, या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत जायचं आहे मला. सिंपलचं काम आहे. इथे कुठेही कर्व चेंज करायची गरज नाही. हा बाहेरचा कर्व आहे, हा आतमधला कर्व आहे. आता मला फक्त हे दोन पॉइंट काढायचे, इथून इथपर्यंत इंटिग्रेट करतो अलॉंग y, ठीक आहे. y ची व्हॅल्यू काढायची तर x ला रिप्लेस करा. x इक्वल टू किती आहे y स्क्वेअर बाय 2. हे इक्वेशन याच्यामध्ये पुट करतो मी, हे इक्वेशन याच्यामध्ये पुट करतो. सो लेट्स से 1 प्लस y स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 अपॉन x आहे ना, तर लिहितो मी y स्क्वेअर बाय 2 असं काहीतरी झालं असेल ते, राईट. सिंपलचं काम आहे. आणि x च्या ठिकाणी y स्क्वेअर बाय 2 आला. सो 2 च्या 2 वाला वर गेला डिवाइडचं. सो y स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल्स टू 2 बाय y स्क्वेअर
मल्टिप्लाय कर वाय स्क्वेअरनी, सो वाय स्क्वेअरचा होल स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू 2. किंवा मी याला आणखी सिम्प्लिफाय करू शकतो क्रॉस मल्टिप्लाय करण्यापेक्षा. सिम्पली त्याला इकडे घेऊन येतो, सिम्पली याला इकडे घेऊन येतो. हा झाला ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. बघा ए स्क्वेअर 2ab बी स्क्वेअर सगळे आपण करू शकतो या फॉर्ममध्ये. त्याला सॉल्व करायचं काम आहे. सॉल्व करायचं मेथड दोन्ही आहे. एक तर फॅक्टराइज करू शकते तुम्ही करायचं असेल तर, किंवा हेच आपलं रूट काढू शकता ते चांगलं आहे. वाय स्क्वेअरचा स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर minus 2 equal to 0, so therefore y square equals to minus 1 plus minus under root b square minus 4ac. b square किती आहे 1, 1 चा स्क्वेअर minus 4 a आहे 1 c आहे minus 2 divided by 2. ठीक आहे. सिंपली y स्क्वेअर ची व्हॅल्यू काढा. y स्क्वेअर इक्वल्स टू हा -1 तसाच आहे. 4 दूनी 8 आणि 1 9, 9/2. ठीक आहे. सॉरी 9 चा रूट निघाला बाहेर तर 3. याचे दोन व्हॅल्यू होऊ शकतात. ते आपल्याला माहिती आहे प्लस मायनस. तर स्क्वेअर असल्यामुळे मायनस व्हॅल्यू घ्यायची नाही, प्लस घ्यायची. सो -1 प्लस 3/2. सो y इज इक्वल्स टू y स्क्वेअर इक्वल्स टू 1 किंवा y इक्वल्स टू प्लस आणि -1. सो डिनॉमिनेटरची व्हॅल्यू आहे समजा -1, पॉझिटिव्ह वरची व्हॅल्यू आहे +1. सिंपल से इंटिग्रेशन हा बाहेरचा कर्व आहे, आतमधला एक कर्व आहे. सो इंटिग्रेशन -1 to 1. बाहेरचा कर्व हा आहे. आता आपण अलॉंग y ऍक्सिस करतोय तर फंक्शन x इक्वल टू काहीतरी पाहिजे. जसे इथे x इक्वल टू काहीतरी ऑलरेडी आहे. इथे x इक्वल टू करायचं असेल तर काय करावं लागेल, हा 1 तिकडे पाठवावा लागेल. सर्व मॉडिफाय करतो. x इक्वल टू पाहिजे ना, हा 1 इकडे आला तर 1 प्लस y स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/x. रेसिप्रोकल घेतलं तर x इज इक्वल्स टू 1/1 प्लस y स्क्वेअर. सिंपल. So 1/1 plus y square and minus y square by 2 dy. सिंपल सा काम झालं आपलं आन्सर. याचं इंटिग्रेशन tan इनवर्स ऑफ y, tan इनवर्स ऑफ y. याचं इंटिग्रेशन -y³ 3 लिमिट -1 to 1. सो व्हॅल्यूज पुट करा. tan इनवर्स ऑफ 1 π/4. नाइस. हा झाला 1/3. नेक्स्ट माइनस याची व्हॅल्यू tan इनवर्स ऑफ -1 ही -1. tan इनवर्स ऑफ -1 -π/4 माइनस -1/3. सिंपल से कैलकुलेशन है, काही मोठं काम नाही आहे. सो π/4 -1/3 माइनस माइनस प्लस π/4 आणि हा माइनस माइनस ऑलरेडी प्लस झालाय आणि अगेन हा माइनस. सो -1/3. थोड़ा सिंप्लीफाई करा. π/4 प्लस π/4 π/2 1/3 1/3 माइनस 2/3. अच्छा सॉरी एक सेकंड, इथे 2 बाकी होतं तर 6 लागेल. y³ ना, तर 2 इथे ऑलरेडी होतं. 1/6 1/6 आपण झाला 1/6 1/6 त्याचा हाफ केला तर 1/. So basically आपला आंसर है 5/2 minus 1/3. ऑप्शन नंबर 1 इज द फाइनल करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन डिफिकल्ट नहीं है, थोड़ा ग्राफ समजून काढणं महत्त्वाचं आहे. ग्राफ समजला की बाकी क्वेश्चन्स इझी आहेत सॉल्व करायला. राईट. भेटूया परत नेक्स्ट क्वेश्चन मध्ये नेक्स्ट कन्सेप्ट सोबत.